गोकुळी कमळ विस्तारले साचे ध्यान श्रीधराचे करावया. यमुनेच्या पाबळी मूर्ती देखिली सावळी. चिदाकाशीची ओतली प्रेम तनुगे माये. आवडींचे वालभ ब्रह्म पुजाळले. गोप वेशे गाई राखे. कांबळीची बुंती घेऊनी कल्पद्रुमातळी. त्रिभंगी ठाण मांडी यलेगे माये. योगमायेचेनी विलासी उभा देहुडा पाऊली. तेथे दीप्ती जे उदेली तेजाकारे अंगुष्ठी. अंगुष्ठी स्थापिले मूळ पीठ. सुनीळ नभाचिनी काळीवटे आंगोळी या गे माये. शेष गुढारी विसंचला की भूमी पाव ठेविला. तोची विन्यस्त उभारला तेज पुंज. कुंक पिंजरीचे निसळे मापर्वती. रातेत पळे तळवांचे रंग बाहळे पाऊली श्लाघे गे माये. चरण कमळी कमळा कैसी विराजली बाळा. तेथे ज्वाला एक वळा ये कमळी कमळा. ध्वज वज्र अंकुश रेखा चरणी वोळली पियुष. नखे सरळी देखा काळेपणाचे निगे माये. घोटी सुनीळ निरावकाशे काश पाहता भासलासे. जानूज घन प्रकाशे नभ ढवळले. कासे कासीला सोनसळा खवे आला मध्यस्थळा. रत्नजडित मेखळा शोभत सगे माये. द्वितीय कमळी प्रजापती की रोमराजी झळकती. तेथे उपनली दीप्ती काळी त्रिवळीची. उदर वक्षस्थळ द्विजपद निर्मळ. स्तनचंद्र पोकळी ढिसाळ काळीमा जैसी गे माये. उदधीचेनी प्रेमसळे आपाद वैजयंती माळे. वरी शोभताती सोहळे सगुणाचे. दशण दीप्ती झळाळी रत्नकिळा मागो आली. दिसे हनुवटी बुजाली प्रभेचे निगे माये. प्रणवाचा मरीगळा पूजनासी आला भाळा. तुर्ये सहित त्रिबुंड टिळा अर्ध ऊर्ध्व मात्री. अभिनव महाकारणी पवन पंचकांची खेवनी. कुंडले पेरावनी करणी ढाळ देती गे माये. माथा मोर पिसावेठी गंडस्थळी पडे दीप्ती. स्वयं विस्मित श्रीपती तेज पुंजगे माये. तरु घोस खोविले शिरी वेणू ठेवणी अधरी. नंदरायाचा खिल्लारी वोज काय सांगोगे माये. सप्तरंध्री सप्तस्वर चाळी आंगोळी या मनोहर. मुद्रिका शोभती साकार रत्न जडित गे माये. तिया वेणूची या किळा गोपी वेधल्या सकळा. अवघिया झाल्या पै काळ्या कृष्ण रूपे गे माये. ऐसा नटनाट्य वेशधारी सवे समगडे वारी धारी. कैसा त्रिभंग कुसुरी उभा असे गे माये. बाप रखुमादेवी वरू विठ्ठलू सुखाचे निधान. तेम्या हृदय संपूर्ण साठविले गे माये. गोकुळामध्ये ते कृष्ण कमळ उगवले. त्यामुळे श्रीधराचे ध्यान लागले. यमुना तीरी ती सावळी मूर्ती पाहिली. तिने चिदाकाश भरून टाकले आणि ती माझी प्रेमातूनच झाली. माझ्या आवडीची आवड खांद्यावर घोंगडी व बुंथी घेऊन कल्पवृक्षाखाली 3 ठिकाणी वाकडे उभे आहे. तो मायेमुळे दिडका झाला नसून तो स्वतःच तसा उभा आहे. अंगठ्यावर अंगठा ठेवून त्या पायी त्याने मूळपीठ स्थापले आहे. त्याच्या बोटाप्रमाणे नभाने निळाई पांघरलेली आहे. एक पाय दुसऱ्यावर ठेवला की एका पायाने विश्व व्यापले असा तो तेजपुंज केशर रूपात उभा आहे. त्याच्या चरणकमलांचा पावलांचा कुंकुम रंग सर्वत्र व्यापलेला आहे. त्या चरणकमळावर ती लक्ष्मी स्थिरावली म्हणून तिची त्यांच्याबरोबर ऐक्यता झाली. त्याच्या चरणावर ध्वज वज्रादी व रेखा ह्या शुभ खुणा आहेत. त्याची नख सरळ आहेत आणि त्याच्या चरणावर अमृत आहे. त्याच्या सुनीळ वर्णासमोर आकाशसुद्धा फिके आहे. पोटऱ्यावर मांड्यांच्या प्रकाशदीप्ती पसरलेल्या आहेत. रत्नजडित मेखळेसह मध्ये खोचलेला सोनसळा नेसला आहे आणि त्यामुळे तो शोभून दिसत आहे. तो जणू दुसरा कमळात जन्मलेला ब्रह्मदेवच दिसतो. त्याच्या रोमावरील सुंदर काळा केश संभार आहे आणि त्याने आपले डोक्याचे केस 3 बाजूंनी मागे वळवलेले आहेत. त्याच्या उन्नत छातीवर भृगूच्या पावलांचे ठसे आहेत आणि ते सावळे वक्षस्थळ शोभून दिसत आहेत.